नमस्कार, आप सभी दर्शकों का CNU चैनल में स्वागत है। इस वक्त मौजूद है मुंबई के अणुशक्तिनगर विधानसभा के अंतर्गत वार्ड क्रमांक 144 में बबलू पंचाल जी यहाँ पर चुनाव प्रचार में। आज मुंबई महानगर पालिका का जो प्रचार का दिन था वो आखिरी दिन है। और बबलू जी क्या कहेंगे, आज प्रचारचा शेवटचे दिवस आहेत आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण काय सांगणार आहे? माझ्याकडे सर्व भारतीय जनता पार्टी, माझ्या माता भगिनी सगळे स्थानिक लोक आहेत। मला वाटतं कुणाला बाईकनी त्रास होऊ नये। माझ्या कार्यकर्त्यांना माझ्या सगळ्यांनी विचार केला की आपण घरोघरी जाऊ, गल्लीत जाऊ, सगळ्यांना भेटू। रस्त्यावर फिरण्यापेक्षा आपल्या माता भगिनींना, बंधूंचा आशीर्वाद घेऊ। भारतीय जनता पार्टीचा उत्साह, कार्यकर्त्यांचा उत्साह खूप मोठा आहे। आपण सर्वांनी मिळून भारतीय जनता पार्टी आज आम्हाला संवाद आणि रॅली, ही प्रचार रॅली होती आमची। आणि प्रचार रॅलीला चांगला माता भगिनी बंधूंनी चांगला प्रतिसाद दिला। सगळ्या गावामध्ये मला भाग्य भेटले की सगळ्या गावामधून मी चालत आमचे सर्व कार्यकर्ते मानपूर गावापर्यंत आले आणि आज जल्लोष मोठा आहे जिंकायचा। किती चॅलेंज तुम्हाला वाटतं? कारण की पूर्ण बिहारची मानपूर गाव, देवनार गाव, त्याच्यानंतर गोवंडी गाव, काय सांगणार आहे? सर्वांना, गावकऱ्यांना सगळ्यांना माहिती आहे बबलू पंचाल सेवक आहे, काम करणारा आहे। बाकीचे उमेदवार आलेत, त्यांचे रेकॉर्ड काढल्यानंतर कळेल की कुणाची घरं, कुणाची हप्तेखोरी, आणि सेवक नाही तर आम्ही सेवा करणारे आहोत। आम्ही आजपर्यंत बबलू पंचाळनी कुणालाही त्रास दिला नाही, कुणालाही सतवलं नाही। आम्ही सेवक यासाठी काम करतो म्हणून आम्हाला लोक एवढे प्रतिसाद देतात। काय सांगणार आहे बबलूबाईंनी? आज चुनाव प्रचार होते, काय सांगणार? भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि RPIचे या महाबलाढ्य महायुतीचे उमेदवार श्री बबलूभाई यांची आज शेवटची प्रचार रॅली या ठिकाणी संपन्न होते। आणि आपण बघत असाल की स्वबळावर आणि स्वकर्तृत्वावर बबलूभाईंनी जी माणसं कमावलेत ती माणसं इथे आपल्याला दिसत आहेत। महिला आहेत मोठ्या संख्येने, पुरुष कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि ही रॅली यशस्वी संपन्न झाली। आणि मी तुम्हाला ठामपणे सांगतो की येत्या 15 तारखेला बहुमताने कमळ या निशाणीवर बटन दाबून बबलूभाईंना, भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीला लोक विजयी करतील। 16 तारखेला विजयी जल्लोष आपलाच आहे। याच्यामध्ये एक मी ॲड करेन की बरेच लोक काय करतात की वाहने जास्त आहेत पण आपल्याकडे कमवलेली माणसं जास्त आहेत। त्या माणसांबरोबर आपण ही रॅली विजयी संपन्न करतो आहे। आणि यातच दिसतंय की भारतीय जनता पार्टीचं कमळ नक्कीच तिसऱ्यांदा ह्या 144मध्ये फुलेल। धन्यवाद। ताई काय सांगणार आहे? महिला मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहे। तेवढं भाईंवरती जे प्रेम आहे सगळ्या महिलांचं, आणि इथे कोणी आम्ही काय पैसे देऊन महिला आणलेल्या नाही आहेत, ह्या सगळ्या त्यांच्या प्रेमापोटी आलेल्या आहेत। आणि आम्ही आज जी रॅली काढली ती आम्ही बाईक रॅली न काढता आम्ही एक म्हणजे काय म्हणतात, पदयात्रा काढली, शोभायात्रा काढली। का तर बाईक रॅलीने आवाज, ध्वनी प्रदूषण होतं आणि त्याची आम्ही काळजी घेतली। भारतीय जनता पार्टी महायुतीचं हे एकच असतं की कोणाला आपल्यामुळे त्रास नाही झाला पाहिजे, ह्या उद्देशाने आम्ही सर्वांनी मिळून आज पदयात्रा काढली आणि आम्हाला छान प्रतिसाद मिळाला। आमचे हे सगळे बांधव बहिणी सगळ्याच जणींनी भाईंना खूप छान प्रकारे साथ दिली आणि अजूनही आमची बाकी आहे, तर आम्ही तेही सुरुवात करू। धन्यवाद। प्रचाराला आज शेवटचे आहेत, विराम लागलेत, काय लोकांना तुम्ही आवाहन करणार? प्रचाराला विराम तर लागला नाही आहे, कारण माझे कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे महायुतीचे कार्यकर्ते मोठे जल्लोषाने, जोशाने, त्यांना समोर दिसतं आहे की 15 तारीख आली आहे। त्या 15 तारखेला त्यांचं जे काम आहे, जे कमळ फुलवायचे, त्यासाठी पुरेपूर मेहनत माझे कार्यकर्ते करणार आहेत, भारतीय जनता पार्टी व महायुतीचे। तुम्ही वार्ड अध्यक्ष आहे, किती जबाबदारी आहे आणि आजचे शेवटचे प्रचार आहेत, काय सांगणार? मी वॉर्डचा अध्यक्ष आहे भारतीय जनता पार्टीचा, पण आम्हाला एवढा जनतेचा एवढा पाठिंबा आहे। सर्व गावठाण, सर्व बिल्डिंग, सर्व सोसायटी, म्हणजे सगळ्याच लोकांचा पाठिंबा आहे। कारण आपला जो उमेदवार आहे बबलू पंचाळ हे फक्त निवडणुकीपुरते बाहेर नाही आलेले आहेत। हे गेले 3.5 वर्ष 2022ला नगरपथ सेवक संपूनसुद्धा बबलू पंचाळ साहेब काम करत आलेले आहेत। अचानकमध्ये अशा निवडणुकीमध्ये आलेले नाहीत, म्हणून सर्व जनतेला माहिती आहे आणि सर्व जनता आम्हाला भरघोस मतं करणार आणि येणाऱ्या 15 तारखेला कमळचं बटन दाबून विकास कामाला मतदान करणार। येणाऱ्या 15 तारखेला ज्यांनी कामं केलं आहेत अशा व्यक्तीला मतदान करणार आहे। म्हणून आम्हाला सगळ्याचा म्हणजे आम्हाला विश्वास आहे की 16 तारखेला विजय आमचाच असेल, कारण आमचं काम बोलतं बस।
बबलू पंचा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बबलू पंचा आगे बढ़ो। हम तुम्हारे साथ हैं। इस तरह की जो जुलूस है कार्यकर्ताओं में दिख रहा है और कार्यकर्ता यहाँ पर ढोल बजाते हुए नाचते नजर आ रहे थे। बबलू पंचाल के कहना है कि कमल का फूल का महापौर बनेगा, यानी भारतीय जनता पार्टी महायुति का उम्मीदवार जो भी होगा वो यहाँ महापौर बनेगा। और बबलू पंचाल जी ने साफ साफ कह दिया है कि जीत के आ रहा हो, गुलाल भी बीजेपी का उड़ेगा। कैमरामैन प्रवीण के साथ राज पांडे, CN न्यूज़ मुंबई, गोवंडी, मानकोट। CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।